लोकांचे नेते, पण ते इंदिरा काँग्रेसमध्ये होते आणि आम्हा तरुणांचा काँग्रेसला विरोध होता. त्यामुळेच आम्ही वसंतदादांचं सरकार घालवलं अशी जाहीर कबुली शरद पवारांनी दिली. ज्या वसंतदादांचं सरकार मी पाडलं, नंतर त्यांनीच भूतकाळ विसरून गांधी नेहरूंचे विचार पुढे नेण्यासाठी मला मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा दिला, असंही शरद पवारांनी सांगितलं. त्याच वेळी राजकारण कसं होतं आणि आत्ताचं राजकारण कसं आहे याचा संदर्भ देताना शरद पवारांनी हे वक्तव्य केलंय. काँग्रेसमध्ये आम्ही होतो. काँग्रेस विभागली, इंदिरा काँग्रेस वेगळी झाली, स्वर्णसिंग काँग्रेस वेगळी झाली. आम्ही लोक स्वर्णसिंग काँग्रेस, चव्हाणसाहेब होते, आणखी लोक होते आणि निवडणूक झाली. निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत मिळालं नाही. काँग्रेसला काही जागा, आम्हालाही काही जागा, आणि शेवटी आम्ही एकत्र आलो आणि दादांना मुख्यमंत्री केला. आम्हा लोकांचा, आम्हा तरुणांचा त्यावेळेला काँग्रेस आईवर राग असायचा. आम्ही सगळे यशवंतराव चव्हाणांच्या विचारात, आणि त्यामुळे आमच्यात एक अंतर होतं. दादा हे आम्हा लोकांचे नेते, पण त्याने शेवटी हे दोघंही एकत्र यावेत याचे प्रयत्न सुरू केले आणि त्याला आम्हा लोकांचा विरोध होता. त्या विरोधामध्ये जे प्रमुख होते त्याच्यात मी होतो. परिणाम काय झाला, एक दिवशी आम्ही ठरवलं दादांचं सरकार घालवायचं, आणि दादांचं सरकार आम्ही लोकांनी घालवलं. मला असंच आहे काँग्रेसमध्ये. दरम्यान त्यानंतर 10 वर्षांनी वसंतदादांनी पुन्हा आपल्याकडे राज्याचं नेतृत्व देण्याचा निर्णय घेतला. गांधी नेहरूंचे विचार मजबूत करण्यासाठी वसंतदादा भूतकाळ विसरले आणि विचारांसाठी भूमिका घेतली, असं शरद पवार म्हणाले. पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी हे वक्तव्य केलंय. मी मुख्यमंत्री झालो, माझ्या हातात सत्ता आली, आणि सांगायचं कारण असं की त्याच्यानंतर 10 वर्षाच्या नंतर आम्ही सगळे पुन्हा एकत्र आलो आणि राज्याचा मुख्यमंत्री कोण करायचं याची बैठक होती. आणि त्या बैठकीमध्ये अनेक लोक होते. रामराव अधिक होते, शिवाजीराव निलंगेकर होते, आणखी अनेक पुस्तक होते. वसंतदादांनी ही बैठक बोलवली आणि त्या बैठकीमध्ये अनेक नावांची चर्चा झाली. दादांनी सांगितलं की आता बाकी कुणाच्या नावाची चर्चा नाही. आज पुन्हा एकदा पक्ष सावरायचा आहे, आणि पक्ष सावरायचा असेल तर पक्षाचं नेतृत्व सरस द्यायचं हा निकाल त्यांनी त्या ठिकाणी. ज्या व्यक्तीचं सरकार मी पाडलं ही व्यक्ती पुन्हा गांधी नेहरूचा विचार मजबूत करायचा असेल तर त्यांनी काय केलं, ती गोष्ट विसरून मोठे अंतर करणारी पुन्हा एकत्र करण्याची भूमिका मानणारं असं हे नेतृत्व त्या काळात काँग्रेसने नेहमी होतं. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते विजय चौगुलेंनी वनमंत्री गणेश नाईकांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. नाईकांना मुकेश अंबानींमुळे पालकमंत्री पदाची लॉटरी लागली असा दावा चौगुलेंनी केलाय. एकनाथ शिंदेंना लॉटरी लागली त्याचा आनंदच आहे असं नाईक म्हणाले. कमावलेलं टिकवता आलं पाहिजे असं माझं मत असल्याचं देखील गणेश नाईक म्हणालेले आहेत. पालघरमधील एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलंय. त्यावरून आता भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत संघर्ष होण्याची चिन्ह आहेत. ज्यावेळेला मी पालकमंत्री होते सावरांचे वडील त्यावेळेला डीपीसी मध्ये असेल, वनगा, सावरा, आणखी कोण कोण, एकनाथ शिंदे पण ऐकला का. आता बाब असे की प्रत्येकाच्या नशिबाची लॉटरी लागते का झाला, आणि एकनाथ शिंदे लॉटरी लागते, आनंद आहे गोष्टी. पण माझं म्हणणं आहे की कमवलेलं टिकवता आलं पाहिजे. काय बोललो मी, किती कमवलं त्याच्यापेक्षा नाही, किती कमवलं आणि कसं टिकवलं हे जनसामान्य नजर असते. पालकमंत्र्यात लॉटरी लागली शिंदे साहेबांना आणि त्यामुळे ते मुख्यमंत्री झाले.
आज जर मुकेश अंबानी जर मध्ये पडले नसते तर ह्यांचीच लॉटरी नसती लागली. पालकमंत्र्यात लॉटरी लागली शिंदे साहेबांना आणि त्यामुळे ते मुख्यमंत्री झाले. आज जर मुकेश अंबानी जर मध्ये पडले नसते तर ह्यांचीच लॉटरी नसती लागली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने गोंदियात मोर्चे बांधणी सुरू केली आहे. प्रफुल्ल पटेल यांनी तिरोडा इथं कार्यकर्ता मेळावा घेतला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागण्याच्या सूचना केल्यात. युतीचा विचार डोक्यातून काढून टाका असं पटेल म्हणाले. तर यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र देखील दिलाय. आपला पक्ष वाढवायला संकोच करायचा नाही. दुसऱ्या पक्षाचा कोणी येत असेल तर त्यांना घ्या, वेलकम करा. प्रफुल्ल पटेलांच्या कार्यकर्त्यांना सूचना. सुरज चव्हाण यांना पक्षाचं सरचिटणीस केल्यावरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधला एक मोठा गट नाराज असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर दादांना मानणाऱ्या गटाची नाराजी आहे का, अशा चर्चा सध्या सुरू झाल्यात. लातूरमधील छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयसिंह घाडगे यांना मारहाणीच्या घटनेनंतर सुरज चव्हाण यांना इतक्या लवकर पद दिल्यावरून पक्षातल्या दुसऱ्या फळीतील काही महत्त्वाच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. पक्षाच्या या नाराज गटाने नाराजी ही अजित पवार यांच्याकडे व्यक्त केली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्तेपदावरून हटवलेल्या किशोर तिवारींनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलंय. राज ठाकरेंसोबत युती करू नये अशी पत्रातून मागणी करण्यात आली आहे. अल्पसंख्याक भाषिक समाजाच्या विरोधात सातत्यानं विष ओकणाऱ्या राज ठाकरेंसोबत युती करताना पुनर्विचार करावा. राज ठाकरेंसोबत युती येत्या काळात आपल्या शिवसेनेला कशी घातक आहे असं किशोर तिवारींनी सांगितलेलं आहे. राज ठाकरेंसोबतची युती म्हणजे राज्यातील 3 कोटी जनतेच्या विरोधात जाण्यासारखं असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलंय. काल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी मुंबईच्या घणसोली इथं दहीहंडीसाठी कार्यक्रमाला पोहोचले होते, पण अचानक स्टेज खचलं. सुदैवानं या दुर्घटनेमध्ये एकनाथ शिंदे हे थोडक्यात बचावले. दहीहंडीच्या निमित्तानं नवी मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावली होती. एकनाथ शिंदेंचा घणसोलीतील शेवटचा कार्यक्रम होता आणि यावेळी ही घटना घडली. कोल्हापुरात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते आज कोल्हापूरच्या सर्किट बेंचचं उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह मुंबई न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देखील कोल्हापुरात असणार आहेत. या ऐतिहासिक क्षणाची साक्षीदार होण्यासाठी करवीर नगरी सज्ज झाली आहे. गेल्या 42 वर्षांच्या लढ्यानंतर अखेर कोल्हापूरसह 6 जिल्ह्यांसाठी सर्किट बेंचचं स्वप्न सत्यात उतरतंय. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते फीत कापून सीपीआर समोरील सर्किट बेंचचं उद्घाटन होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांच्या दौऱ्यानिमित्त जळगावमधील शिवतीर्थ मैदानासह संपूर्ण शहरात त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे यांचा राष्ट्रवादी अजित पवार पक्षात असंख्य कार्यकर्त्यांसोबत आज पक्षप्रवेश आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जातोय. पक्षातील फुटीनंतर ते प्रथमच पक्ष संघटनेच्या कामासाठी जिल्ह्यात येत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधींनी केलेल्या मतचोरीच्या आरोपांमुळे आणि बिहारमधील मतदार याद्यांच्या मुद्द्यांवरून निवडणूक आयोग सध्या चांगलंच वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं नवी दिल्लीच्या नॅशनल मीडिया सेंटरमध्ये दुपारी 3 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन केलंय. राहुल गांधींनी केलेल्या सनसनाटी आरोपांनंतर निवडणूक आयोगाची ही पहिलीच पत्रकार परिषद असणार आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेत काही मोठा निर्णय होणार का, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. मतचोरीच्या विरोधात राहुल गांधी आजपासून बिहारमध्ये वोटर अधिकार यात्रा सुरू करणार. ही यात्रा एकूण 16 दिवस 25 जिल्ह्यातून सुमारे 1300 किलोमीटरची असेल. या यात्रेमध्ये बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह इंडिया आघाडीतील महत्त्वाचे नेते सहभागी होणार आहेत. बिहारच्या सासाराम येथून सकाळी 11:30 वाजता या यात्रेला सुरुवात होणार आहे. काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत कर्नाटक आणि महाराष्ट्रातील निवडणुकींमध्ये बोगस मतदान झाल्याचा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला होता. भाजप आणि निवडणूक आयोगावर राहुल गांधी पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पुरावे देखील सादर केले होते. पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज दिल्लीमध्ये 11,000 कोटींच्या महामार्ग प्रकल्पांचं उद्घाटन तसंच वार्का एक्सप्रेस वेच्या दिल्ली सेक्शनचंही उद्घाटन दुपारी 12:30 वाजता. नवी एक्सप्रेसवर बांधण्याचं काम सातत्यानं सुरू आहे. या क्रमानं देशातील पहिला
लेन एक्सप्रेस वे आता पूर्ण झालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज द्वारका एक्सप्रेस वेचं उद्घाटन करतील. या एक्सप्रेस वेच्या बांधकामामुळे दिल्ली तसंच गुरुग्राम मधील वाहतूक कोंडीच्या समस्येपासून मोठ्या प्रमाणामध्ये आराम मिळेल आणि लोकांचा वेळ देखील वाचेल. उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार ठरवण्यासाठी भाजपच्या संसदीय बोर्डाची आज बैठक. पंतप्रधान मोदी, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची बैठकीला उपस्थिती असणार आहे. उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 21 ऑगस्ट आहे. संध्याकाळी 7 वाजता बैठकीचं आयोजन हे करण्यात आलंय. आता बातमी आहे बुलढाण्यामधून. पुनर्विकसित गावातील रस्त्यांसंदर्भात जिल्हा प्रशासनाच्या निषेधार्थ 15 ऑगस्टला जिगाव प्रकल्प